मॅक्झिमा अँड मिनिमा कालचा पॉईंट. आणि मग त्याच्या आधी दोन सिंपल गोष्टी रिवाईज करायच्या आहेत आपल्याला. इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन. सो इथं मी रिव्हिजन लिहितो आहे. फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर फॉर एनी ए बिलॉंगिंग टू एक्स एफ डॅश ए मस्ट बी ग्रेटर दॅन 0. फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर. फंक्शन डिक्रीजिंग असेल तर फॉर एनी ए बिलॉंगिंग टू एक्स म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया हवं तर रिअल नंबर्स, किंवा तुम्ही असं म्हणा की डोमेन ऑफ अ फंक्शन एनी ऑफ टू एक्स, डोमेन ऑफ अ फंक्शन इट विल डू. फंक्शन इन्क्रीजिंग केव्हा असेल? ज्यावेळेस त्याच्या डोमेनमधल्या कोणत्याही एच्या व्हॅल्यूसाठी एफ डॅश ए हा ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा. आणि डिक्रीजिंग केव्हा असेल? जेव्हा एफ डॅश ए हा स्मॉल दॅन 0 असेल तेव्हा. हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. त्यानंतर तिसऱ्या केसमध्ये जर इफ एफ डॅश ए टर्न्स टू बी 0, जर एफ डॅश ए हा 0 आला तर फंक्शन इज neither increasing nor decreasing. Function is neither increasing nor decreasing. आता लक्षात ठेवा. सो हे 3 सिंपल कंडिशन्स लक्षात ठेवा. याच्यावर काही खूप मोठे प्रॉब्लेम पॉसिबल नाहीत इन्क्रीजिंग डिक्रीजिंगवर. इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचे पॉईंट तुम्हाला दुसरा एखादा क्वेश्चन सोडवताना काय मिळतील असे पॉईंट येते. तर एकूण क्वेश्चन नाही, त्याच्याविषयी आपण तसे प्रॉब्लेम घेतले पण सुरुवातीला. त्यानंतर आपण महत्त्वाचा पॉईंट शिकलो तो म्हणजे मॅक्झिमा अँड मिनिमा. काल आधी 5 मिनिटं तिला रिवाईज करूया. मॅक्झिमाचा अर्थ काय? लक्षात ठेवा, आपण जरी मॅक्झिमा मिनिमा म्हणत असलो तरी मॅक्झिमाला ॲक्च्युली म्हणायचं असतं लोकल मॅक्झिमा आणि मिनिमाला म्हणायचं असतं लोकल मिनिमा. लोकल मॅक्झिमा आणि लोकल मिनिमा याचं कारण सिंपल आहे. रिअल नंबरच्या सेटमध्ये इन्फिनिट एलिमेंट्स आहेत आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा आपण छोटे छोटे डोमेन्स तयार केले. तर डोमेन्समध्ये पण इन्फायनाईट एलिमेंट्स असणार. आलं लक्षात तुम्हाला? पण डोमेन म्हणजे लिमिटेड केस होते. मग त्या लिमिटेड केसपुरती मॅक्झिमाची व्हॅल्यू, त्या लिमिटेड केसपुरती मिनिमाची व्हॅल्यू, म्हणून त्याला आपण म्हणतो लोकल मॅक्सिमा और लोकल मिनिमा. आलं लक्षात? लोकल मॅक्सिमा और लोकल मिनिमा. त्यानंतर मॅक्झिमा मिनिमाचा नेमका अर्थ काय? सिंपल कॅल्क्युलेशनसाठी कोणत्याही फंक्शनची मॅक्झिमा म्हणजे त्या फंक्शनमध्ये एखादी एक्सची व्हॅल्यू ठेवल्यानंतर येणारी मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे रेंज, त्याला आपण म्हणतो मॅक्झिमा. कोणत्याही फंक्शनमध्ये एक्सची कोणतीही व्हॅल्यू ठेवल्यानंतर येणारी मॅक्सिमम व्हॅल्यू त्याला आपण म्हणतो मॅक्झिमम. ती मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमा. तसंच फंक्शनमध्ये कोणत्याही एक्सची व्हॅल्यू ठेवल्यानंतर येणारी लहानातली लहान त्या फंक्शनची कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू म्हणजे मिनिमा. आलं लक्षात तुम्हाला? त्याला आपण म्हणतो मॅक्झिमा अँड मिनिमा. त्यामुळे तुम्हाला ह्या टॉपिकवर जनरल क्वेश्चन बोर्डात येणार आहे कसा असतो, तर तो वर्ड प्रॉब्लेम सारखा असतो. कसा असतो? वर्ड प्रॉब्लेम सारखा असतो, किंवा मग डायरेक्ट फंक्शन दिलेलं असेल तर तसं. वर्ड प्रॉब्लेममध्ये कॉमन सेन्स आहे. वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्रॉब्लेममधून आधी फंक्शन तयार करावं लागतं. फंक्शन तयार केल्यानंतर तुमची नेहमीची सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट तुम्ही वापरणार, तुमचे आन्सर्स आलेले असतील. आलं लक्षात तुम्हाला? आणि मिनिमाच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं की तुम्ही वर्ड प्रॉब्लेम तो रेक्टेंगलचा असेल, एखाद्या वायरचा कालचं एक्झाम्पल आठवा तो असेल, कोणतं असेल, तुम्ही तिथली कंडिशन, तिथली सिच्युएशन वाचून त्याचं रूपांतर तुम्हाला फंक्शनमध्ये करता आलं पाहिजे. त्याचं रूपांतर कशात करता आलं पाहिजे तुम्हाला? फंक्शन. त्याचं रूपांतर फंक्शनमध्ये करता आलं की तुम्ही आपली फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट किंवा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरा आणि तिथून लोकल मॅक्झिमा किंवा मिनिमा डिक्लेअर करा. आलं लक्षात तुम्हाला? ती मेथड आता आपण घेणारच आहोत, रिव्हाइज होईलच ती. ही झाली मॅक्झिमा आणि मिनिमावाला मॅटर. सो मॅक्झिमा आणि मिनिमा ह्या दोघं म्हणजे आता एखादं फंक्शन आहे त्याच्या डोमेनमध्ये जर इन्फायनाईट एलिमेंट्स असतील तर प्रत्येकाची व्हॅल्यू ठेवून त्याच्यातून मग मॅक्झिमम निवडणे किंवा मिनिमम निवडणे हे शक्य होणार नाही. समजा आपण जेव्हा म्हणतो की लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, त्या डोमेन मी जर सांगितला की नॅचरल नंबर्स, मग आता नॅचरल नंबर्स किती आहेत? इन्फायनाईट. तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम निवडायची, तुम्हाला एक नंबर ठेवत राहावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. असं करत करत तुम्ही सर्व स्क्वेअर शोधणार, मग त्या स्क्वेअरमधले मॅक्झिमम स्क्वेअर तुम्हाला सापडेल, मिनिमम स्क्वेअर तुम्हाला सापडेल. सो मग याच्याऐवजी आपल्याला अशी एक शॉर्ट टेस्ट पाहिजे की जेणेकरून आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज ठेवून प्रयोग न करता क्विक आन्सर आला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, दुसरे आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. एक आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, दुसरे आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आलं लक्षात तुम्हाला?
फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. याच्यामध्ये बोर्डाच्या हिशोबाने फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट ही एक लॉंग मेथड आहे. आलं लक्षात तुम्हाला. ते तुम्हाला 3-4 स्टेप चेक कराव्या लागतात. परत तुम्हाला कॅल्क्युलेशन येणारे नंबर्स घेतात, कॅल्क्युलेटरवर बरंच काय अवलंबून असतं. 2 नंबर आले तर तुम्हाला 4 स्टेप्स एक्स्ट्रा कराव्या लागतात. 3 नंबर आले तर 6 स्टेप एक्स्ट्रा कराव्या लागतील. ती फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट थोडीशी लॉंग आहे आणि लिटल बिट कन्फ्युजिंग आहे, खूप काही नाही. ते ॲक्च्युली ते स्टेपचा फॉर्मॅट सेम आहे. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टनी लोकल मॅक्झिमा सांगा किंवा लोकल मिनिमा सांगा. प्रॉब्लेमचं जनरल फॉर्म असेल लोकल मॅक्झिमा शोधा किंवा लोकल मिनिमा शोधा. लोकल मॅक्झिमा किंवा लोकल मिनिमा शोधण्यासाठी आपल्याकडे 2 टेस्ट आहेत, एक फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, दुसरी सेकंड डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट थोडीशी लॉंग आहे आणि लिटल बिट थोडं बोरसम वर्कआउट खूप करावं लागतं. जसं एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲप्लाय झालं, 102 रूट आले, 102 रूट आल्यानंतर मग परत प्रत्येकासाठी परत कॅल्क्युलेशन करावं लागणार तुम्हाला. सो थोडीशी लॉंग मेथड आहे ती आणि काही वेळा ती कन्फ्युज करू शकते तुम्हाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. पण तिचा एक जरी प्रॉब्लेम आला तुम्हाला बोर्डात तर मिनिमम 3, 4, 5 मार्काचा प्रॉब्लेम असेल तो, हे लक्षात घ्या. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट अतिशय सोपी आहे. जसं काइंड ऑफ तुम्हाला 2 स्टेप सिम्पल करायचे आहेत, पीक तुम्हाला आन्सर मिळणार आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सो तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करताना प्रॅक्टिकली तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरलेलंच फायद्याचं आहे. लक्षात ठेवा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वर्ड प्रॉब्लेम, कारण वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्ही कोणती टेस्ट वापरली याला महत्त्व नाही. तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करायचा आणि सोडवायचा आहे. आता लक्षात तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला अटेम्प्ट करायचा आणि सोडवायचा आहे. त्यामुळे तुम्ही वर्ड प्रॉब्लेममध्ये कोणती स्टेप केली याला महत्त्व नाही आहे, म्हणून तुम्ही तिथे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट कंपल्सरी वापरणार आहात. पण एखादा क्वेश्चन तुम्हाला बोर्डात असा असला की फाइंड द लोकल मॅक्झिमा अँड मिनिमा युजिंग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, तर तुम्हाला फर्स्टच करावी लागणार. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट तुम्हाला सेकंडच करावी लागणार. म्हणजे प्रश्नामध्येच कोणती टेस्ट वापरा हे सांगितलेलं असेल तर टेस्ट चेंज करायची नाही, हा पॉईंट लक्षात ठेवा. आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये मॅक्झिमम मिनिमासाठी काय करायचं आहे तर पहिली स्टेप कॉमन आहे. पहिली स्टेप काय होती कॉमन, आधी तुम्ही f' शोधा, बरोबर. f' शोधा. f' शोधल्यानंतर त्याला तुम्ही कोणाशी कम्पेअर करा, 0शी कम्पेअर करा. f' शोधा, त्याला तुम्ही 0शी कम्पेअर करा. कोणते तरी तुम्हाला C नावाचे पॉईंट मिळतील आणि समजा तुम्हाला x ची व्हॅल्यू काय मिळाली, या ठिकाणी C मिळाली. आलं लक्षात तुम्हाला, x ची व्हॅल्यू C मिळाली. x ची व्हॅल्यू C मिळाल्यानंतर तुम्ही सेकंड स्टेपला काय चेक करणार, f' C मायनस h, आणि h हा छोटासा इंटरवल आहे. h हा खूप छोटा नंबर आहे. h हा खूप छोटा नंबर आहे. सीच्या जवळचा सीच्या जवळचा पण लहान नंबर तयार करण्यासाठी आपण h सबट्रॅक्ट केला आणि h इज अ व्हेरी स्मॉल नंबर. लक्षात तुम्हाला, h इज अ व्हेरी स्मॉल नंबर. हा जर स्मॉल दॅन 0 असेल, उलट लिहिलं आपण, हा जर ग्रेटर दॅन 0 असेल, हा जर ग्रेटर दॅन 0 असेल. थर्ड स्टेप, f' C प्लस h हा जर स्मॉल दॅन 0 असेल तर इट्स अ लोकल मॅक्झिमा. पुन्हा मी एकदा स्टेप रिपीट करतो. f' ला 0शी कम्पेअर करा. मग जेव्हा f' 0 होत असेल तेव्हा x ची व्हॅल्यू समजा काय असेल, C असेल. मग आपण पहिल्या स्टेपमध्ये f' C मायनस h हा शोधला. याच्यामध्ये h इज अ व्हेरी स्मॉल नंबर, h इज अ व्हेरी स्मॉल नंबर हा शोधला आणि h हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हे विसरू नका. 2 गोष्टी विसरायच्या नाही, h इज अ व्हेरी स्मॉल अँड पॉझिटिव्ह. 2 गोष्टी विसरायच्या नाही, h इज व्हेरी स्मॉल अँड पॉझिटिव्ह. आलं लक्षात तुम्हाला. सो f' C मायनस h, f' C मायनस h इज स्मॉल दॅन 0, बरोबर आला. f' C प्लस h, f' C मायनस h हा ग्रेटर दॅन 0 आला. f' C प्लस h हा स्मॉल दॅन 0 आला. f' C मायनस h हा ग्रेटर दॅन 0 आला. f' C प्लस h हा स्मॉल दॅन 0 आला. तर आपण x इक्वल टू C ह्या पॉईंटला मॅक्झिमा एक्झिस्ट होईल. मग आपण C ची व्हॅल्यू फंक्शनमध्ये ठेवायची. स्टेप नीट आहे का, C ची व्हॅल्यू फंक्शनमध्ये ठेवायची आणि मग तुम्हाला मॅक्झिमा मिळणार. आलं का लक्षात तुम्हाला. शेवटची स्टेप विसरू नका, इथं ती लिहित नाही मी. शेवटच्या स्टेपला तुम्हाला काय शोधायचं असतो, f ऑफ C डॅशने म्हणालो मी, f ऑफ C शोधायचा असतो. दॅट्स युअर मॅक्झिमा. आलं लक्षात तुम्हाला. मिनिमाच्या केसमध्ये
पहिली स्टेप सेम, एफ डॅश एक्स शोधा, तो कोणाशी कम्पेअर करा, झिरोशी कम्पेअर करा. एफ डॅश एक्स झिरोशी कम्पेअर करून झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये एफ डॅश सी मायनस एच हा जर स्मॉल दॅन झिरो आला, थर्ड केस एफ डॅश सी प्लस एच हा जर ग्रेटर दॅन झिरो आला. लक्षात ठेवा याच्या अपोजिट कंडिशन्स आहे, इकडे ग्रेटर दॅन तर इकडे स्मॉल दॅन, इकडे स्मॉल दॅन तर इकडे ग्रेटर दॅन आला, तर देअर एक्झिस्ट मिनिमा आणि मग तुम्ही परत काय करणार, एफ ऑफ सी शोधणार आणि त्याला काय म्हणणार तुम्ही, मिनिमम म्हणणार. आलं लक्षात तुम्हाला. ही कालची पूर्ण 15 मिनटं व्यवस्थित रिव्हिजन दिली तुम्हाला. काल याच्यावर आपण प्रॉब्लेम पण सोडवलेला आहे. रिव्हिजन यासाठी दिली कारण ही टेस्ट खूप वेळा कन्फ्यूज करते, लक्षात राहत नाही. आणि ते एक महत्त्वाचे एक नवीन डेफिनेशन आपण शिकलो होतो. ज्या ठिकाणी एफ डॅश सी इज इक्वल टू 0 येतो त्या सी नावाच्या पॉईंटला म्हणतो आपण पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. काय म्हणतो त्याला आपण, एक कन्सेप्ट रिपीट करा, 2 शब्द आपल्याला रिपीट करायचे. काल ते 2 मला आठवून द्यायला पाहिजे होते. काल पण सांगितलं कारण ते पहिल्यांदा आलेले शब्द आपल्या शिकण्यामध्ये 2 शब्द आहेत. एक आहे टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट, ही एक डेफिनेशन, आणि एक आहे पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. आणि नीट आहे का, पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन नीट लक्षात राहत नाही बरेच वेळा. आलं लक्षात तुम्हाला. सो आधी टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट, ज्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी एफ डॅश एक्स 0 असतो, ज्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी एफ डॅश एक्स काय असतो, 0 असतो, त्या एक्सला आपण म्हणतो टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट. त्याला आपण काय म्हणतो पोरांनो, टर्निंग पॉईंट किंवा. परत एकदा रिपीट करतो. सांगायची पद्धत फक्त एफ ऑफ सी म्हटलं, एफ डॅश सी म्हटलं तरी चालेल, एफ डॅश एक्स म्हटलं तरी चालेल. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या एक्ससाठी आलं लक्षात तुम्हाला, ज्या एक्ससाठी एफ डॅश एक्स 0 असतो, त्या एक्सला आपण म्हणतो टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट. ओके. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स वेअर एफ डॅश एक्स टर्न्स 0 दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट. पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन लक्षात घ्या. या आपण 2 कंडिशन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी लिहिल्या. इथं मॅक्झिमा आहे, इथं मिनिमा आहे. वरचा पार्ट कॉमनच आहे, मॅक्झिमा आहे, इथं काय आहे, मिनिमा आहे. जर इन केस इथं ग्रेटर दॅन आहे तर इथं पण ग्रेटर दॅन आला, इथं स्मॉल दॅन आहे तर इथं पण स्मॉल दॅन आला. इथं पाहताय ना तुम्ही अपोजिट कंडिशन्स येत आहेत. पण इथं ग्रेटर दॅन आहे तर इथं पण ग्रेटर दॅन आला, इथं स्मॉल दॅन आहे तर इथं पण स्मॉल दॅन आला, तर त्या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. INFLEXION. त्या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. आता इथे होप कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तुमचे. सो पूर्ण मॅक्झिमा मिनिमा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग तुम्हाला अतिशय शांतपणे जवळपास पुन्हा शिकवल्यासारखं रिवाईज करून दिलेलं आहे. हां, याच्या घरी आठवणीने सर्व लेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ॲट द मिनिमम 2 क्वेश्चन फक्त फर्स्ट डेरिव्हेटिव्हचे सोडून घ्या. कोणते पण, पुस्तकात पण जास्त क्वेश्चन आहे त्याच्यावरचे. पुस्तकात तर सॉल्ड एकच आहे, एक साईज म्हणजे 1 2 3 असणार. पण कोणते तरी 2 क्वेश्चन एकदा सोडून घ्या की हे तुम्हाला स्टेप व्यवस्थित लिहिता येत आहेत की नाही. सोडवताना पुन्हा एकदा तिची आउटलाईन 10 सेकंदात सांगतो. पहिल्या स्टेपला काय करायचं, पहिल्या स्टेप फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सांगितली तर पहिल्या स्टेपला एफ डॅश एक्स शोधायचा, तो 0शी कम्पेअर करायचा. 0शी कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला एक्सच्या काही व्हॅल्यूज मिळतील किंवा एक व्हॅल्यू मिळेल किंवा एकापेक्षा जास्त व्हॅल्यू मिळतील, डिपेंड्स ऑन फंक्शन. आणि प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपल्या ह्या 2 स्टेप चेक करायच्या. प्रत्येक व्हॅल्यूसाठी या आपल्या 2 स्टेप चेक करायच्या. ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन ठरवताना प्रॉपर लॉजिकल रिझन द्यायचं, विसरायचं नाही की तर आपण जो एच वापरतो आहोत, हा जो एच नावाचा छोटासा जो नंबर आहे हा नंबर पॉझिटिव्ह आहे आणि हा नंबर काय खूप स्मॉल आहे, ऑलवेज स्मॉल दॅन 1. एचची व्हॅल्यू विल बी ऑलवेज स्मॉल दॅन 1. जनरली म्हटलं होतं ॲक्च्युली त्याच्यापेक्षाही खूप स्मॉल आहे, पण एचची व्हॅल्यू ऑलवेज स्मॉल दॅन 1. आलं लक्षात तुम्हाला, एच इज ऑलवेज स्मॉल दॅन 1 एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरवताना कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण जसं त्याचा यूज केला कारण देताना, एच खूप स्मॉल असल्यामुळे सबट्रॅक्शन पॉझिटिव्हच येईल. आपल्याला कारण सांगता आलं ना, त्यासाठी ते लक्षात ठेवायचं. आय होप इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट क्लिअर आहे आता तुम्हाला. हां, एकच प्रॉब्लेम 3 ते 5 मार्कांचा. हां, एंट्रन्ससाठी इट्स नॉट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट इज नॉट फिजिबल मॅटर. एंट्रन्ससाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ह्या जो लास्ट टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा मित्रांनो, ह्या लास्ट टॉपिकमध्ये एक लक्षात ठेवा, ह्या लास्ट टॉपिकमध्ये
हा जो लास्ट टॉपिक आहे, ह्या लास्ट टॉपिकमध्ये ॲक्झिमा मिनिममवरचे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचा वापर करून वर्ड प्रॉब्लेम्स भरपूर आहे सोडवण्यासाठी. तुम्हाला 3-4 प्रॉब्लेम मी क्लिअर करून देतो. तसे आज आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट समजून घेऊ आणि कमीत कमी 2 प्रॉब्लेम त्याची व्यवस्थित डिस्कस करून घेऊ. हा तर उद्या परत 2 वेगळ्या फॉर्मॅटची समजवतील. आणि ह्या सर्व वर्ड प्रॉब्लेम्समध्ये एक लक्षात ठेवा, इथं पण तुम्हाला ठरलेल्याच स्टेप करायचे आहेत, कोणताच इंटेलिजन्स रिक्वायर्ड नाही. फक्त काळजी कुठे घ्या, तुम्ही वर्ड प्रॉब्लेम जेव्हा रीड करता आहेत त्यावेळेस तुम्हाला एफ ऑफ एक्स क्लिअर तयार करता आला पाहिजे. एखाद्या प्रॉब्लेममध्ये एरिया ऑफ रेक्टँगल एफ ऑफ एक्स असू शकतो, एखाद्या प्रॉब्लेममध्ये काही एखादी मॅथमॅटिकल क्वांटिटी अपियर होईल. अलग लक्ष तुम्हाला एफ ऑफ एक्स हा क्लिअर करेक्ट तयार करता आला एफ ऑफ एक्स की तुमचं नेहमीच काम सुरू झालं. फर्स्ट डिफरन्सिएशन करा, सेकंड डिफरन्सिएशन शोधा, लाईक दॅट. लक्षात आलं का तुम्हाला? सो तुम्हाला फक्त वर्ड प्रॉब्लेम वाचल्यानंतर काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवा, एफ ऑफ एक्स नीट करेक्ट तयार करायचा. प्रॉब्लेम तुमचा काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा एफ ऑफ एक्समध्ये एकच व्हेरिएबल ॲपियर व्हायला पाहिजे. तुम्ही एक्स पण वापरणार, वाय पण वापरणार, अजून काही व्हेरिएबल्स वापरल्यात तर त्याचा परिणाम काय होईल, एफ ऑफ एक्स राहणार नाही. लक्षात आलं का तुम्हाला? सो तुम्हाला सिंगल व्हेरिएबल वापरावे लागेल. सो त्या दृष्टिकोनातून वर्ड प्रॉब्लेम दोनदा वाचायचा, काय गिव्हन तयार करावं लागेल आणि काय आपल्याला रिक्वायर्ड आहे प्रॉब्लेमच्या गरजेनुसार त्याचं इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. तुम्हाला क्वेश्चन जॉमेट्रिकल पण असू शकतो, क्वेश्चन मेन्सुरेशनचा असू शकतो, येते का लक्षात तुम्हाला, वगैरे वगैरे. आता ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्याला एवढी फिजिबल एंट्रन्सला बोर्डात वर्ड प्रॉब्लेम सोडवायला इतकी क्विक समजण्यासाठी काय, कारण इथे खूप सिम्पली तुम्हाला फक्त 2 स्टेप करायचे आहेत, नथिंग स्पेशल. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये पहिली स्टेप एफ डॅश एक्स शोधा, तो 0शी कम्पेअर करा. आणि सारखंच सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये एफ डॅश एक्स शोधा आणि तो कोणाशी कम्पेअर करा, 0शी कम्पेअर करा. तो 0शी कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक्ससाठी सी नावाची कोणती तरी व्हॅल्यू मिळाली. एफ डॅश एक्स शोधा, तो 0शी कम्पेअर करा. तो 0शी कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला एक्स इक्वल टू सी नावाची कोणतरी व्हॅल्यू मिळाली. अलग लक्ष तुम्हाला, ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही ही लास्ट स्टेप करायची, तुम्ही एफ डॅश सी शोधायचा. काय शोधायचा? एफ डॅश सी. एफ डॅश सी हा स्मॉल दॅन 0 जर आला, एफ डबल डॅश सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट का म्हणतात नाही बघा. तुम्ही आधी काय शोधणार, एफ डॅश एक्स, तो कोणाशी कम्पेअर केला, 0शी कम्पेअर केला. तुम्हाला एक्सची कोणती व्हॅल्यू मिळाली, सी नावाची व्हॅल्यू मिळाली. तुम्ही सेकंड डिफरन्सिएशन केलं आणि एफ डबल डॅश सीची व्हॅल्यू शोधली. एकतर काय होईल की 0पेक्षा लहान येईल, अदरवाईज काय होईल, एफ डॅश ग्रेटर दॅन 0 येईल. आणि तिसरी पॉसिबिलिटी काय राहील, इक्वल टू 0 येईल. अलग लक्ष, तिसरी पॉसिबिलिटी काय राहील पोरांनो, इक्वल टू 0. आता क्लिअर आहे का? हां, एक मिनिट, एखादी जस्ट सेकंड स्टेप सुटायला नको, प्रॉब्लेम सोडवताना ते ही शेवटच्या एका साईजच्या दरम्यान तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये जे काही दिलेले आहे पुस्तकामध्ये, पुस्तकाच्या क्लासवर्कमध्ये, टेक्स्टबुकच्या, ते प्लीज वाचू नका. खूप साऱ्या ठिकाणी चुका आहेत. मॅक्झिमाचा मिनिमाचा मॅक्झिमा, सेम लॉजिकलचा सायन्स वगैरे वगैरे. त्यामुळे ही आता लेक्चरला जे सांगितले त्याकडे ते नीट लक्षात ठेवा. जर एफ डबल डॅश सी हा स्मॉल दॅन 0 आला तर मॅक्सिमा काय एक्झिस्ट होते, मॅक्सिमा. एफ डबल डॅश सी हा ग्रेटर दॅन 0 आला तर काय एक्झिस्ट होते पोरांनो, मिनिमा. काय एक्झिस्ट होते, मिनिमा. आणि एफ डबल डॅश सी इक्वल टू 0 आला तर नायदर मॅक्सिमा नॉर मिनिमा. आहे लक्षात तुम्हाला, नायदर मॅक्सिमा आला की नॉर मिनिमा. ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट खूप सोपी आहे. प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवताना एफ ऑफ एक्स तयार करायचा. एफ ऑफ एक्स तयार करून झाला की एफ डॅश एक्स शोधायचा, तो 0शी कम्पेअर करायचा. तो 0शी कम्पेअर केल्यानंतर एक्ससाठी कोणतं तरी सी नावाच्या व्हॅल्यूज मिळतील. मग लास्ट स्टेप सेकंड डिफरन्सिएशन करायचं. काय करायचं, सेकंड डिफरन्सिएशन केल्यानंतर ती सी नावाची व्हॅल्यू त्याच्यात ठेवायची. सी नावाची व्हॅल्यू त्याच्यात ठेवली की ती जर लेस दॅन 0 आली तर मॅक्झिमम, ग्रेटर दॅन 0 आली तर मिनिमम, आणि इक्वल टू 0 राहिली तर नायदर मॅक्झिमा नॉर मिनिमा. इतकी सिंपल सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे. आय होप ही तुम्हाला क्लिअर झाली असेल.
आता याच्यावरचे आपण 2 क्वेश्चन्स घेऊयात. अरे पुस्तकावर बंद केलं बहीण, मी बंद केला आणि मला सांगू राहिलं कुठं कुठं आहे. हेच मॅटर आहे. पहिलं सुरुवातीला डेंजर मॅक्झिमम वगैरे प्रॉब्लेम नाही घेत, आधी एक सिम्पल प्रॉब्लेम आधी करूया, नंतर 2-3 इंटेलिजन्स. हां, सो क्वेश्चन आहे, फाइंड द लोकल मॅक्झिमम अँड लोकल मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स फॉर द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स फॉर द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स एक्स क्यूब माइनस 3x स्क्वेअर माइनस 24x प्लस 5. एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 24x प्लस 5. याच्यासाठी आपण लोकल मॅक्झिमा की मिनिमा शोधायचे आहे. तुमच्या पुढे समोर स्टेप आहे बघा, किती सिम्पल आहे. मी काय करायला आधी हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन लिहून झालं. त्याला आपण काय करणार पोरांनो, डिफरन्शिएट. काय करणार, डिफरन्शिएट. आणि त्याला कोणाशी कम्पेअर करणार आपण, 0शी. मग मी एक्स क्यूब याचं डिफरन्शिएशन केलं. काय डिफरन्शिएशन होईल, 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन 3ने डिव्हिजिबल आहे. हे इक्वेशन 3ने डिव्हिजिबल आहे. हे इक्वेशन 3ने डिव्हिजिबल असल्यामुळे आपण 3ने डिवाइड केलं. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8 इज इक्वल टू 0. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. हां, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवलं हे 12वीचे शेवट तरी सांगायची गरज यायला नको पाहिजे. सो तोही ते स्टेप करूयात आपण. सो आपला नियम काय आहे, ह्या नंबरचे -4 प्लस 2 का 4 2 जार 8 आणि इथं मायनस साईन म्हणजे मोठा फॅक्टर काय असणार, निगेटिव्ह. म्हणून मी इथं काय लिहिल, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2x मायनस 8. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2x मायनस 8. पहिल्या टर्ममधनं आपण x कॉमन काढला, मध्ये उरला x मायनस 4. पुढच्या टर्ममधनं आपण 2 कॉमन काढला, मायनस 4. आपल्याला मिळाला x मायनस 4 इंटू x प्लस 2 इज इक्वल टू 0. कळलं का तुम्हाला? आलं करेक्ट आहे. तुम्हाला एक्सच्या किती व्हॅल्यू मिळाल्या, 2. मी आता लास्ट स्टेप कशी करतो ती नीट बघा. फॉर एक्स इक्वल टू 4, फॉर बोला बरोबर ना, एक्स इक्वल टू 4. फॉर एक्स, लक्ष नाही ना, फॉर एक्स इक्वल टू 4. मग एफ डॅश 4 शोधायचं आहे आपल्याला. काय शोधायचं आहे, एफ डबल डॅश. काय शोधायचं आहे, एफ डबल डॅश 4. एफ डबल डॅश 4 म्हणजे आपण त्याचं सेकंड डिफरन्शिएशन करणार. मागे याचं एकदा पुन्हा डिफरन्शिएशन करा, 2x मायनस 2. काय डिफरन्शिएशन आलं, सेकंड डिफरन्शिएशन 2x मायनस 2. सो 2 इंटू 4 मायनस 2. हां, कायचं उरलं 6. Is it greater than 0 or smaller than 0? Greater than 0. Which is greater than 0. That is, at x equal to 4, there exist. काय exist होते पोरांनो, at x equal to 4, there exist. काय exist होते, मिनिमा. ती व्हॅल्यू कशी काढायची, f of 4. कशी व्हॅल्यू काढायची, f of 4. एफ ऑफ 4 म्हणजे फंक्शनकडे या, तुमच्या फंक्शनकडे या. एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 24x प्लस 5. एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 24x मायनस 5, सॉरी प्लस 5. कळलं? कॅल्क्युलेशन करूयात पुन्हा. 4चा क्यूब 64. लक्षात आलं ना, इथं 16 3 जार 48, 24 4 जार 96,
+5. तुमचे पाडे मला माहिती आहेत. 64 - 48 किती आले? 16. 16 कळलं जिथं आम्हाला. +16 लक्षात ठेवा. +16 - 96 80 -80 -80 +5 -75 इज द मिनिमा. ही तुमची मिनिमा. कळलं? आता पुढची व्हॅल्यू सेम रिपिटेशन. फॉर x = 1 x काय आला होता आपला? -2. ओके, 2 व्हॅल्यू आल्या आहेत एक्सच्या. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. f -2 म्हणजे 2 × -2 सेकंड डिफरन्शिएशन इथे केलं होतं आपण वरती, बरोबर? हां. सो -4 - 2 इज -6 विच इज स्मॉल दॅन 0. मग तुम्ही काय लिहिलं याच्यासारखं? दॅट इज ॲट x = -2 देर एक्झिस्ट मॅक्झिमा. काय लिहिलं तुम्ही? ॲट x = -2 देर एक्झिस्ट मॅक्झिमा. मग f ऑफ -2 कुठे गाडी कुठे आली आपली? f ऑफ -2. f ऑफ -2 लक्षात आलं का तुम्हाला? f ऑफ -2 इज इक्वल टू आणि आता कोणती व्हॅल्यू ठेवणार आपण? -2ची. सो f ऑफ -2 f ऑफ -2 -2चा क्यूब -3 × -2चा स्क्वेअर -24 -2 +5. एवढं कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला करता येईल. सो सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट खूप सिम्पल आहे हँडल करायला. लक्षात आलं का तुम्हाला? सो सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट खूप सिम्पल आहे. त्याच्यामध्ये फक्त 2 गोष्टींची काळजी घ्यायची. वर्ड प्रॉब्लेम असेल, अजून कोणता प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये पहिलं काम काय तुमचं? f ऑफ x करेक्ट जज करणे. f ऑफ x करेक्ट जज करून झाल्यानंतर त्याचं काय करा? डिफरन्सिएशन करून झाल्यानंतर त्याला कोणाशी कम्पेअर करा? 0शी कम्पेअर करा. तुम्हाला एक्सच्या काही व्हॅल्यूज मिळतील. मग एक्सच्या जेवढ्या व्हॅल्यू मिळतील त्यांच्यासाठी काय चेक करा? सेकंड डिफरन्सिएशन. सेकंड डिफरन्सिएशन स्मॉल दॅन 0 असेल तर मॅक्झिमा आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमा. स्मॉल दॅन 0 असेल तर मॅक्झिमा आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमा. झालं? आणि मग लास्ट स्टेपला तुम्हाला मॅक्झिमा मिनिमा जे काही व्हॅल्यू आली असेल एक्सची ती व्हॅल्यू तुम्ही ओरिजिनल फंक्शनमध्ये ठेवा. कॅल्क्युलेशन पूर्ण करा की तुमची ॲक्च्युअल मिनिमा किंवा मॅक्झिमा. पहिलं समजाले. उद्या याच्यावरची आपण एक्सक्लुझिव्ह 3-4 सम घेऊयात. ओके.